प्रेक्षकांनो, धमाका झालाय आज. दिवाळीच्या आधीच बॉम्ब फुटलेत असं म्हणायला हरकत नाहीये. काय जबरदस्त दाखवलंय. अख्खाच्या अख्खा रिव्हील केलाय त्यांनी बापूसाहेबांना. कसं काय ते थोडासाही व्हिडिओ स्किप करू नका. तर आपण बघतोय बापूसाहेब पिंकीच्या समोर बसून बडबड करत असतात. आता मी कुठलीच रिस्क घेणार नाहीये. स्मशानात तुझ्या अंत्ययात्रेसोबत मी येणार. तुझा केस जळेपर्यंत मी तिथेच उभं राहणार. तोपर्यंत मी स्वस्त बसणार नाही. तुला गावकऱ्यांच्या हातात देणार. ते बघतील तुझं काय करायचं ते. दगड विटा काठ्याने तुला ठेचून ठेचून मारणार. तुझा चेंदा मेंदा करणार ते. तुझा प्राण तुझ्या डोळ्यातून निघून गेल्यानंतर मला खात्री पटल की तू मेलीयस. अनंतात विलीन झाली तू. आणि ते मोठ्या मोठ्याने हसायला लागतात आणि इतकं मोठ्याने गाणं म्हणतात. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. खूप मोठ्याने आरडाओरडा करत असतात प्रेक्षकांनो. ते अगदी पिसाटल्यासारखे करताय. आता हा डॉल्बी आहे ना प्रेक्षकांनो, त्याने गाडीत बसलाय तो त्या बापूसाहेबांच्या आणि तिथपर्यंत आलाय तो सरपंच ऑफिसच्या गोडाऊन मध्ये. आणि त्याने तिथून युवराजला फोन केलाय. बापूसाहेब असे कसे घेऊन आले पिहूताईला इथे. आणि त्याने युवराजला सगळं सांगितलं की बापूसाहेब आणि दाजी पिहूबाईंना इथे घेऊन आले गोडाऊन ऑफिसमध्ये. दादा मला खूप भीती वाटते रे. युवराजला सगळं कळतं. तो म्हणतो डॉल्ब्या तू घाबरू नकोस. डॉल्बी म्हणत असतो दादा मी इथेच थांबतो आता आणि तुला सगळं काही सांगतो. युवराज म्हणतो हे बघ डॉल्ब्या तू थांबू नकोस तिथे. बाळा तू लहान आहेस. तू या प्रकरणात पडू नकोस. आम्ही आहो ना. आम्हाला माहिती आहे तू आमच्यासाठी काय पण करू शकतोस. पण तुझं तिथे थांबणं रिस्की. आता तू ऐक माझं. घरी जा पण घरच्यांना कळू देऊ नकोस काहीही या प्रकरणाबद्दल. डॉल्बी म्हणतो हे बघ दादा ते काही बरं वाईट नाही ना करणार पिहूताईंचं. युवराज म्हणतो नाही 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 ते असं नाही करणार. तू नको काळजी करूस. आम्ही आहोत ना. हे बघ आम्ही त्या उपसरपंचाला धरून आणतोय तिकडे उद्या. हे बघ डॉल्ब्या तू लहान आहे ना. तू या प्रकरणात पडू नको. तू जा घरला आणि घरी कोणाला कळू देऊ नकोस. तिकडनं धनंजय माईक आणि फोनची अरेंजमेंट करा म्हणून कोणाला तरी कॉल करतोय आणि तो गाडीत बसलाय. आणि नेमका त्याच गाडीमध्ये डॉल्बी आहे पण धनंजयला माहित नाहीये. आता इकडे पिंकी पहाटे पहाटे शुद्धीवर येते तेव्हा बापूसाहेब तिला म्हणतात शुभ सकाळ. आता तुझ्या आयुष्यातली ही शेवटची सकाळ आहे. बघून घे या जगाला आता शेवटची. आणि आता पिंकी थोडी अर्धवट शुद्धीत असते. तिला काही कळत नसतं बापूसाहेब काय बोलताय. तेवढ्यात धनंजय येतो आणि म्हणतो बापूसाहेब तुमचे कपडे आणलेत. सगळी व्यवस्था झाली आहे. बाहेर लोक वाट बघतायत तुमची. तुम्ही हे चेंज करून घ्या. बापूसाहेब म्हणतात मी जरा तोंडावर पाणी मारून फ्रेश होऊन येतो. तुम्ही हिच्या तोंडावर पाणी मारून तिला शुद्धीवर आणा. असली कामं माणूस शुद्धीवर असतानाच केलेली बरी नाही का. धनंजयला अजून सुद्धा माहित नाहीये प्रेक्षकांनो की ही पिंकीच आहे म्हणून. बापूसाहेब आता चेंज करायला गेले आणि धनंजय पिंकीला तोंडावर पाणी मारून उठवतोय एवढं. आणि पिंकी शुद्धीवर येते तर समोर धनंजयला बघते. पण इकडे ह्या माईसाहेब घरी खूप टेन्शन मध्ये येतात. सगळीकडे बघायला लागतात कोणीच दिसत नाहीये. आणि सजावट पण अजून तशीच आहे. काय चाललंय घरात कोणाचा पत्ता दिसत नाहीये. युवराज कुठे गेलाय. त्या युवराजच्या खोलीत जाऊन बघतात. युवराजही जागेवर नसतो. आणि मग त्या मोठ्याने कल्ला करायला लागतात. सुशिला ए सुशिला अरे सत्या अरे कुठे गेले समदे खाली या लवकर. आता माईसाहेबांना असं वाटतं की पिहू पळून गेली आहे. त्या सुशिलाबाईंना म्हणतात की अगं बाई पिहू पळून गेली वाटतं. आणि युवराजचा पण पत्त्या नाहीये खोलीमध्ये. पण सुशिलाबाईंना आठवतं की त्यांनी बापूसाहेबांना सांगितलं होतं सकाळी मला ती पोरगी खोलीत दिसली नाही पाहिजे आणि घरातही नाही. बाकी मला काही माहिती नाहीये. आणि त्यांना असं वाटतं की बापूसाहेब पण घरात दिसत नाहीये. आणि त्यांच्या मनात आलाय तो विचार पण त्या अजून काही कोणाला बोलत नाहीये. त्या फक्त म्हणतात की सत्या अरे चित्रा कुठे गेले समदे. चित्रा म्हणते अहो काय झालं आईसाहेब झुरळ पाहिलं का उंदीर पाहिलं का बरं ओरडताय. आता डॉल्बी म्हणतो काय झालं आईसाहेब. मग सुशिलाबाई म्हणतात अरे घरात कोणीच नाहीये. युवराज नाहीये. ती पिऊ नाहीये. कुठे गेले समदे काही कळत नाहीये. पण आता छबी येते खाली आणि मग नाटक करायला लागते वेड्याचं आणि म्हणते मज्जा मज्जा. तुम्हाला माहितीये धनंजय सुद्धा घरात नाहीये सकाळपासून. आपण एक काम करूया ना डॉल्बीला आणि दादाला पण घराच्या बाहेर पाठवून देऊया. मग आपण बायका बायकाच असू ना मग मज्जा येईल. माई म्हणतात आता ग भया हे समजे गेले कुठं. अरे डॉल्बी शोध ना बाबा सगळ्यांना. आता या सुशिलाबाई मनात विचार करतात साहेब नक्कीच त्या पोरीचा बंदोबस्त करायला गेले असणारे. आता ती पोरगी काही आली नाही पाहिजे पुन्हा घरी. सत्या म्हणत असतो चल आपण चित्रा वर जाऊन शोधूया. चित्रा म्हणते अहो माझं पाय दुखतील ना वर जिना चढायला गेले तर. सत्या चिडतो आणि म्हणतो काही असतं तुझं मध्ये मध्ये चित्रे चल लवकर. आणि ते वर गेले शोधायला. डॉल्बी विचार करत असतो कसं सांगू समद्यांना की सगळे तिकडे सरपंच ऑफिसमध्ये. माईसाहेब काळजी करताय करू तर काय करू सांगू का नको सांगू. माई म्हणत असतात अरे डॉल्ब्या असा नुसता उभा नको राहू. जा
त्या आउट हाऊसमध्ये बघ, पिहू सापडल, नाही तर युवराज तरी कुठेतरी सापडल, जा बाबा जा, शोध आधी सगळ्यांना. डॉल्बी म्हणतो हो हो माई, मी जाऊन बघतो. छबी आता विचार करते, पिहूने सांगितलं होतं की तिला काही बरं वाईट झालं तर तिचा मोबाईल मी ताब्यात घ्यायचा. आता विचार करायला लागते छबी की मी काय करू, कसा मोबाईल ताब्यात घेऊ पिंकीचा, मी युवराजच्या खोलीत जाऊन बघायला हवं. म्हणून आता छबी पुन्हा नाटक करायला लागते, ए मला माहिती आहे सगळेजण कुठे गेले, बापूसाहेब, धनंजय, पिहू सगळेजण लपाछपी खेळतायत आणि ते समदे लपून बसले. ए माई, मी त्यांना शोधायला जाऊ का? माई म्हणत असतात, जा बाई जा, लवकर जा. छबी म्हणते हो मी शोधते, मी युवराजच्या खोलीत जाऊन शोधते. आता माई म्हणत असतात, अगं बाई नाहीये समदे तिकडे. सुशीलाबाई म्हणतात, जाऊ द्या ना, शोधू द्या ना तिला. आता चित्रा आणि सत्या येतात. चित्रा म्हणते, समद्या खोल्यात बघितलं, कोणीच नाहीये तिकडे आईसाहेब. मला तर वाटतं बाई काहीतरी गडबड नक्कीच आहे, पण सुशीलाबाईंना कळू द्यायचं नाहीये ना, म्हणून लगेच म्हणतात, काय ग चित्रे, गडबड कसली, तोंडाला येईल ते बोलत राहते आपलं काही पण. डॉल्बी म्हणतो, आईसाहेब, युवराज दादा आणि पिहू ते आउट हाऊसमध्ये पण नाहीयेत. माई म्हणतात, अरे देवा, समजे गेले तरी कुठं अचानक. सुशीलाबाई विचार करतात, कुठं बी जाऊ दे, त्या पोरीचा निकाल लावूनच साहेब घरी आले पाहिजे. आणि प्रेक्षकांनो, इकडे बापूसाहेबांनी सगळं ते गावातले लोक जमा केलेत, ते सगळेजण जय जयकार करत असतात बापूसाहेबांचा, आमदार साहेबांचा विजय असो वगैरे वगैरे. तर आता हे बापूसाहेब तिथे माईक समोर आलेत आणि म्हणतायत, नमस्कार मंडळी, तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल एवढ्या सकाळी सकाळी मी तुम्हाला कशाला बोलवलं. अनघा मॅडमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असं नाही म्हटले ते, पण प्लीज ज्यांनी नसेल केले त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. असो, तर आता बापूसाहेब म्हणतात, आम्ही तुमच्यासाठी काय काय केलंय ते तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखा आहे बघा आडगावच्या या इतिहासात. असत्यावर सत्याचा विजय मिळवण्याचा दिवस आहे आजचा, दसरा दिवस. आणि आज मी तुमच्या समोर रावणापेक्षाही भयंकर राक्षसीन, जिने क्रूरपणे आपल्या माय बापांची, आपल्या लेकरांची, पोराबाळांचे जीव घेतले, अशा राक्षसिनीला आणणारे तुमच्या समोर. मी तुम्हाला शब्द दिला होता की औषधामध्ये काळा बाजार करणाऱ्या त्या राक्षसिनीला मी तुमच्या समोर आणील, आणि आज हा वचनपूर्ती सम्राट त्याची वचनपूर्ती करणारे. आता धनंजय पण एकदम बावळून जातो, पण गावातले लोक लगेच चर्चा करायला लागतात, म्हणजे सरपंच बाई, अहो पण आम्ही तर ऐकलं होतं ती मेली आहे, काय हो, जिवंत आहे का ती, आणा तिला समोर, आम्ही तिचे तुकडे तुकडे करू. आणि सगळेच जण मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करायला लागतात, आणा तिला समोर, आणा तिला समोर, आम्ही तिला सोडणार नाही, आणा लवकर समोर. बापूसाहेब म्हणतात, आणणार, आम्ही तिला समोर आणणार, तुम्ही फक्त शांत राहा. आणि मग धनंजय पिंकीला सगळ्यांसमोर आणतो आणि अशा प्रकारे तिच्या तोंडावर काळा कपडा ठेवण्यात आलेला आहे. बापूसाहेब म्हणतात, हीच आहे ती राक्षसीन, जिने तुमच्या जीवाशी खेळली, तुमच्या आयुष्याशी खेळली. हीच आहे ती जिने माझ्या छबीचं मातृत्व कायमचं हिरावून नेलंय. हीच आहे ती अवदसा जिने तुम्हाला यातना दिलाय. आणि आता त्या पिंकीच्या तोंडावरचं कापड काढतात, हिनेच माणुसकीला काळीमा फासलाय. हीच आहे तुमची सरपंच पिंकीबाई. पिंकी सगळ्या गावकऱ्यांसमोर अशा प्रकारे उभी आहे. धनंजय तर आश्चर्यचकित होऊन गेलाय की ही पिंकी, अशी कशी ही पिंकी असू शकते. लोक पण तिला ऑब्झर्व करतात आणि मग सगळे लोक म्हणायला लागतात, काय हो आमदार साहेब, आम्हाला काय टोपी घालताय का. पण प्रेक्षकांनो, इकडे पिंकी खूप भांबावलेली असते आणि तिकडे छबी विचार करत असते, बाप रे, बापूसाहेबांनी काही केलं तर नसेल ना पिंकीला, कुठे गेली असेल पिंकी. हे 100% बापूसाहेबांचंच काम असणार आहे. कुठे ठेवलं असेल तिला, कसं शोधू मी पिंकीला. छबीने पिंकीचा फोन ताब्यात घेतलेला असतो. ती खूप तगमग करत असते, तिच्या डोळ्यात पाणी असतं की शोधावं तरी कुठे पिंकीला. आणि प्रेक्षकांनो, ती हे सगळं बोलत असताना डॉल्बी तिला ऐकतो. म्हणजे आज ना त्यांनी सगळंच्या सगळं रिव्हील केलंय. आता ही छबी पुन्हा वेड्याचं नाटक करायला लागते की माझी फ्रेंड कुठे, माझी फ्रेंड मला सापडतच नाहीये. ए डॉल्बी, तू माझ्या फ्रेंडला बघितलं का कुठे. आता डॉल्बी पटकन तिच्या गळ्यात पडतो आणि म्हणतो, छबीताई, मी समजा ऐकलंय, आता नका नाटक करू, मला माहितीये तुम्ही हे सगळं नाटक करताय ना, का करताय छबीताई, नका करू हे सगळं. आता छबी आता त्याला जवळ घेते आणि म्हणते, ए डॉल्ब्या, हे बघ, रडू नको बाळा, हे बघ, तू न फक्त हे कोणाला सांगू नकोस. आता डॉल्बीला खूप आनंद वाटत असतो की आपली बहीण बरी झालीये म्हणून. छबी त्याला विश्वासात घेऊन सांगते, हे बघ डॉल्बी, मी बरी झालीये, पण तू कोणालाही सांगायचं नाहीयेस बाळा. हे बघ डॉल्ब्या, मी शब्द दिलाय पिंकीला तसा. आता पिंकी वहिनी म्हटल्यावर डॉल्बी म्हणतो, काय पिंकी वहिनी, म्हणजे ती
पिहूच आपली पिंकी वहिनी आहे ना? आणि छबी म्हणते हो, पण तुला कसं कळलं? आणि आता प्रेक्षकांनो इकडे पिंकीला ते लोक ओळखायलाच तयार नाही आहेत. गावकरी लोक म्हणतात तुम्ही आम्हाला टोपी घालताय आमदार साहेब, ही पिंकी नाहीच आहे. शेंड्या लावतात काय आम्हाला? नाही नाही, ही पिंकी नाहीच आहे, तुम्ही आम्हाला काही पण सांगताय. सगळे गावकरी ओरडायला लागतात बापूसाहेबांच्या नावाने. आता लगेच बापूसाहेब म्हणतात मला समजतंय तुमच्या डोक्यात काय गोंधळ सुरू आहे ते, पण हीच आहे तुमची ती गुन्हेगार पिंकी. हिनेच गावातल्या मेडिकल कॅम्पमध्ये औषधाचा घोटाळा केला, अनेक लोकांचे बळी घेतले, मग पळून गेली ती. हीच आहे तुमची पिंकी, सरपंच पिंकी. पण तरी पण लोक मान्यच करायला तयार नसतात की ही पिंकी आहे. सगळे म्हणत असतात हिचा चेहरा तो नाहीच आहे, पिंकी नाहीच आहे ही. पण बापूसाहेब म्हणत असतात एक अट्टल गुन्हेगार कशी आहे ना तुम्हाला माहिती नाही आहे, ही तशीच आहे. आपण पकडले जाऊ नये म्हणून हिने तिचा चेहरा बदललाय, तुम्हाला माहिती नाही आहे. हिला आम्ही बी ओळखलं नव्हतं सुरुवातीला, पण आता पिंकी सगळ्या गावकऱ्यांसमोर सांगते की तुम्ही तर मला ओळखणारच नाही हो गजराज धोंडे पाटील. अहो गावकऱ्यांनो, यांनी मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, यांच्या गाडीने मला ठोकर दिली, मला दरीत ढकललं, जंगलामध्ये मला श्वापद प्राणी खाऊन घेतील अशी पूर्ण अवस्था करण्यात आली होती माझी. मी दरीत कोसळले, माझा चेहरा विद्रूप झाला, जंगलात सोडून दिलं होतं मला, जनावरांच्या हवाली केलं. गावकऱ्यांनो, माझं नशीब बलवत्तर म्हणून मी वाचली आहे. आता धनंजय हे ऐकून खूप घाबरून जातो की बापूसाहेब याही थराला जाऊ शकतात. प्रेक्षकांनो, भयंकर दाखवलंय त्यांनी, आज टीव्हीवर बघायला अजिबात विसरू नका. पण प्रेक्षकांनो, बापूसाहेब लगेच म्हणतात पाहिलं का कशी अवदस आहे ही बाई लई चालाक आहे, हिचं डोकं लई फास्ट चालतं. आडगावमध्ये मेडिकल कॅम्प भरवला हिनंच, नकली औषधं दिले हिनंच, आणि आया बहिणींचे पोरा बहिणींचे सगळ्यांची बळी दिले हिनेच. आणि पकडली जाऊ नये म्हणून पुण्यातल्या एका प्रतिष्ठित डॉक्टरकडे जाऊन प्लॅस्टिक सर्जरी करून आली ही, आणि चेहरा बदलून टाकला स्वतःचा, म्हणजे हिला कोणी ओळखूच नाही. अशी पाताळ यंत्री आणि खतरनाक बाई आहे ही. पण ही पिंकी जीवाच्या आकांताने ओरडत असते खोटं बोलतायत हे, हा माणूस खोटं बोलतोय. गावकऱ्यांनो माझं ऐका. धनंजयला तर कळतच नाहीये की तो हे काय बघतोय आणि काय ऐकतोय. आता बापूसाहेब म्हणतात याला काय म्हणतात सांगा बरं? अहो गावकऱ्यांनो, याला म्हणतात गिरगात विटा खुपसणं असं काहीतरी म्हणतायत ते. आणि म्हणतात अवदसे बडबड करू नको, पुरावा आहे का तुझ्याकडे माझ्या विरुद्ध? काही काय तोंडाची वाप दवडते का नुसती? आहे का तुझ्याकडे पुरावा? दोष देण्यापूर्वी पुरावे दाखवावे लागतात लोकांना. आहे का तुझ्याकडे पुरावा? दाखव लोकांना पुरावा. आणि आता प्रेक्षकांनो, पिंकी खूप घाबरून गेलेली आहे, तिला सुचेना करावं तर काय करावं. पण आता इथे त्यांनी हा प्रिव्ह्यू पूर्ण केलाय. पण पुढे आपण बघतोय की बापूसाहेबांनी पिंकीला हवाले केलंय गावकऱ्यांच्या, आणि गावकरी तिला मारायला लागणार. तेवढ्यात तिथे युवराज पोहोचतो आणि म्हणतो माझ्या बायकोच्या केसाला जरी धक्का लावला ना तर मुर्दे पाडीन एकेकाचे. जबरदस्त एंट्री घेतली आहे युवराजने. प्रेक्षकांनो, उद्या तर रिव्ह्यू बघायला स्किप करू नका. आणि आता युवराजने पिंकीला तिथे सांभाळलंय, म्हणजे सगळ्या गावकऱ्यांपासून वाचवलंय, आणि मग तिला म्हणतोय सांगा आता गावकऱ्यांना तुम्हाला काय सांगायचंय ते सगळं. आणि पिंकीने तो जो मोबाईल आहे तो माईकवर धरलाय आणि बापूसाहेबांची रेकॉर्डिंग सगळ्या गावकऱ्यांना ऐकवली आहे, ज्यात व्हिडिओ आहे की मी कबूल केलाय की मी पिंकीला जिवे मारायचा प्रयत्न केलाय ते. आता तिथे सुशीलाबाई आल्या आहे, छबी आली आहे, सगळेच जण आले. आता बापूसाहेब मनातल्या मनात विचार करतायत जो बापूसाहेबांना नडला त्याचा खेळ संपला. पण प्रेक्षकांनो, बापूसाहेब अख्खेच्या अख्खे रिव्हील झालेत. मजा येणारे पुढे बघायला. आता बापूसाहेब पळून जातील की पोलिसांच्या हवाली त्यांना करण्यात येईल, काय होईल सांगता येत नाही. पण भोंग्यावरती सगळ्याचा सगळा पोलखोल झालाय. उपसरपंचाला घेऊन आलाय युवराज. मज्जा येणाऱ्या प्रेक्षकांनो, काय भारी दाखवलं. आवडलंय की नाही तुम्हाला? मग मला नक्की कमेंट करून कळवा. आणि आज जेवढे प्रेक्षक बघतील ना तेवढ्या सगळ्यांनी प्लीज एक लाईक करायला विसरू नका हा, आणि चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा. धन्यवाद.